हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. योहान मध्ये 8 अध्याय जरा 32 वचन घेऊया. योहान 8 मध्ये वचन 32. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. काय सांगितले? तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आता ज्या गोष्टी तुम्ही वचनाने आहेत किंवा नियमाने आहेत किंवा त्याच्या मार्गाने आहेत, तर बरोबर आपल्या सर्व व्यक्तीला पहिलं प्रथम आहे सत्य समजून घे. काय काय म्हणून वचन आपल्या सर्वांना एक मार्गदर्शन करते की तुला सत्य समजेल, सत्य बंधनातून मुक्त केलं जाईल. आता बंधनं नक्की माणसात कोणती असतात? पैशाची, धंद्याची, कामाची नाही. हालेलुया. बंधन म्हणजे पाप. एका पापाच्या बंधनात पडल्यानंतर उतरणं फार मुश्किल असतं. हालेलुया. कारण ज्या वेळेला देवाचं सत्य शिक्षण आपल्याला भेटत नाही तत्पर्यंत आपण कुठेतरी मुश्किलात पडलेली व्यक्ती असते. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलं? तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला या बंधनातून मुक्त करेल, म्हणजे या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला पवित्र जो आत्मा आहे तो पहिलं मिळवणं गरजेचं. बंधन तुटत नाही. हालेलुया. बंधन का तुटत नाही? कारण आम्ही प्रभूच्या उपस्थितीचा जो अनुभव आहे, हालेलुया, तो घेत नाही. जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं ज्ञान आहे, मार्ग आहे, शिक्षण आहे, अनुभव आहे, ते घेतात. म्हणून योहान 14:6 मध्ये वचन प्रभू येशू याच गोष्टीविषयी आपल्याला शिकवतो. योहान 14 वचन 6. येशूने त्यांना म्हटले, मार्ग व सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभूचं वचन शिकवते. प्रभू येशू लोकांना सांगतो, मी तुम्हाला चांगला मार्ग दाखवणारा मीच आहे. आपल्याला मार्ग दाखवणारे लोक चुकीचे आहेत. हालेलुया. येशूचाच मार्ग फक्त चांगला आहे. जर येशूचा मार्ग चांगला मिळाला तर तुम्हाला ना मला चांगलं जीवन भेटेल. हालेलुया. म्हणून तू काय सांगते? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे चांगल्या मार्गात नेणारा येशूच आहे. म्हणून योहान 1:29 सांगते, हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा कोप. म्हणून तो बोलला, मार्ग मी आहे, सत्य मी आहे, जीवन पण मीच. हालेलुया. हा प्रश्न तुम्हाला मिळाला. दुसरा एक प्रश्न सांगतो. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 8 अध्याय 26 पासून पुढे दिले. तेव्हा तिकडे एक षडकुशी होता, म्हणजे छक्का. कोण होता? तर तो काय सांगते, मार्ग दाखवल्या वाचून मला कसं समजणार? कारण तो एशियाचा ग्रंथ जो होता तो वाचत होता. आम्ही पण बायबल वाचतो, पण मार्ग दाखवणारे जर नसेल तर ते बायबल वाचून तुमचा उपयोग होत नाही. त्याला मार्ग दाखवणारी व्यक्ती लागते. म्हणून पौलाने खरेदी करास 11:1 वचन मध्ये सांगितले, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात आहात. असं प्रभूंचं वचन पौलाद्वारे बोलते. हालेलुया. कारण प्रभूच्या शिक्षणानुसार त्याला प्रभू भेटला, तेव्हा त्यांनी प्रभूची उपस्थितीची जाणीव ओळखली. म्हणून योहान 14:1 वचन सांगते. योहान 14
वचने तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. मेन अस्वस्थ माणसं आहेत. माणसं अस्वस्थ आहेत की नाही ठेवले ना, घरी पण अस्वस्थ असते. कारण का थोडं आता थोडं झोपलं असतं, घरी थोडंसं अंग टाकतो. काय सांगते म्हणून काय सांगितले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आता जो व्यक्ती तुम्हाला शिकवतो, घडवतो किंवा मार्गदर्शन करतो, तर पहिलं प्रथम आहे तो शिकवतो त्याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे आणि देवावर पण आपल्याला विश्वास पाहिजे. कारण देव त्याच्या जोडीला असा विश्वास. हालेलुया. योहान 8:24. प्रभू येशू काय त्यांना सांगते, मी म्हणून काय, मी म्हणून तुम्हाला सांगतो की काय सांगते, मी तो आहे असा विश्वास मी न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मरणार. काय सांगते, तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मरणार आहे. आता ज्या वेळेला योहान 10:3 त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तू आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर येतो. आता आपल्या प्रत्येकाला तो ज्याच्या त्याच्या नावाने त्याला हाक मारतो ना, त्याला सांगते कारण योहान 7:44 वचन सांगते, योहान 7:44, ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षणाशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला शेवटच्या दिवशी मी उठवी. आता आपण एक गोष्टी वचनाद्वारे समजून घ्यायच्या. आता त्याने काय सांगितलं, पित्याची इच्छा होती, पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. एवढ्या लांब लोक इकडे येतात कारण पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय येशूकडे कोणताच व्यक्ती येत नाही. म्हणून योहान मध्ये 10:9 आणि 14 आणि 15 वचन एकच आहे. अरे मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल, तो बाहेर जाणार, त्याला खायला मिळेल. हल्ली आहे आम्हाला काय सांगते, आत येईल, बाहेर जाईल, तेव्हा त्याला खायला मिळेल. हल्लिया. आता तुम्ही जर देवाचं वचन घेतलं तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि जर देवाचं वचन घेतलं नाही तर अर्थ समजणार नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो, कसे ते पिता जसा मला ओळखतो मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहे त्यांना मी ओळखतो, जे माझे आहे ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, त्यांनी आपल्या प्रत्येकाला अनुभव दिलेले आहे. तो कसं आहे, जे माझे आहे ते मला ओळखतात कारण मी आपल्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. हालेलुया. म्हणजे तुम्ही विचार करा,
येशू ख्रिस्त असा एक परमेश्वर आहे, हालेलुया, तो दुसऱ्यासाठी आपलं जीवन देतो. आपण कुठे देतात? आपल्याकडे जीवन आहे का? एक कप चहा द्यायला, एक कप पाणी द्यायला कंजूस नाही. आपलं मन फ्री पाहिजे, मन फ्री. मन जर मन हलकं असेल तर आपलं काय? देवाच्या राज्यामध्ये ना पहिलं प्रथम विश्वास. देव आपल्याकडे काय मागणार ना आपण काय देणार? आपल्याकडे काय द्यायला? हालेलुया. त्याजवळ काहीच. आपण शून्य आहोत. आकार बनवा, सामर्थ्य बनवा, शांती बनवा, ज्ञान बनवा. देवानी योहान 3:16 मध्ये वचन ते दिले. देवानी जगावर एवढं प्रेम केलेलं आहे की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळ जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेले नियम आहेत. काय सांगते? आणि ते नियम कसा आहे आणि त्यांनी कशा प्रकारे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. हालेलुया. जतपर्यंत देवाच्या वचनाचं पालन नाही तत्पर्यंत आपल्याला देवाची उपस्थिती दिसणार नाही. आता तो आपल्याला काय शिकवतो? 7वं वचन घे. योहान 3:7 तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका. काय सांगते? तुम्हाला नवीन जन्मलेलं. काय सांगते? तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. योहान 3:3. योहान 3:3 येशू त्याला म्हणाला, मी खरं तुम्हाला सांगते, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही आपल्याला नवीन जन्म कसा होतो? सत्य समजल्यावर. नवीन जन्म कसा होतो? की आम्ही पापात होतो. या पापामुळे माझ्या शरीरामध्ये मी देवापासून दूर. ते 6, 14, 15 वचन दिलेले. एक पाप आपल्या शरीरामध्ये हेच गोष्टीच आहे. म्हणते 6:14 कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. हालेलुया. आता परमेश्वरचं वचन तुम्हाला सांगते, आपल्याला सत्य ज्या दिवशी कळते बघा, अरे स्वर्गात जायचं असेल तर क्षमा करा. काय लोक 2 लोकच बोलतो क्षमा करा, दुसरे क्षमा करू नका, स्वर्गात जायचं. हालेलुया. अरे सत्य अद्याप कळत नाही कसं तुम्हाला. हालेलुया. 7:21 प्रभू तुझ्या नावाने भूते काढले, चमत्कार केले, रोज प्रार्थनेला जात होतो पण मी ओळखत नाही, कारण मला चष्मा नव्हता, दिसत नाही. पाप करतो तेव्हा माणसाला दिसत नाही. समजलं? म्हणून योहान 9:41 वचन दिलेलं आहे. आज एकमेका विरुद्ध माणसं बसलेली असतात, आहेत की नाही? याच्याशी नाही बोलत, ते लांब राहतात म्हणून. आज तुमच्या प्रत्येकाना देवाच्या वचनाच्या शिक्षणाच्या नियमाचा पालन करता आलंच पाहिजे. सगळं बोलतात जेवले ना, मला खायचं आहे. अरे परिस्थिती काय उत्साहित ना. आता मटण आणलं तर पहिली काळी घेऊन ठेवावं लागेल आणि मटण खाल्यावर 1 तास आराम करायला खुर्च्या आणून ठेवावं लागेल. आराम खुर्च्या. हालेलुया. तर आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न आहे ते सोडायचे. मग ते 7:21 पासून मला
मला प्रभूची प्रभूची असे म्हणणाऱ्या आपल्या प्रत्येकाला सांगायचं आहे आणि प्रत्येकाला शिकायचं आहे. येशूचं सत्य समजलं पाहिजे. प्रेम, दया आणि शांती. येशूच्या राज्यात प्रेम आहे, नफरत नाही, द्वेष नाही, तेव्हा नाही. सत्य कळून घ्या. सत्य समजत नाही, सत्य येशू जवळ आहे. म्हणतो बोलतो प्रभूची 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 म्हणणाऱ्यांना प्रत्येकाचा प्रवेश अरे स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या अरे इच्छेप्रमाणे वागतो. कोणाच्या? स्वर्गाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागेल त्याचा होईल. आता जर तुम्ही स्वर्गाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जर चाललो नाही तर तुमचं भविष्य प्रभूच्या मार्गानुसार पुढे जाऊ शकत नाही. जर प्रभूच्या मार्गावर जायचं असेल तर प्रभूची उपस्थिती आपल्याला त्याच मार्गानुसार नेण्याचं काम करते. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील म्हणजे येशूला काय प्रभू प्रभू अरे आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने अरे भूते घालवले, तुझ्या नावाने पुष्कळ महत्वपूर्ण तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधी ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यानो काय सांगते? आम्ही देवाच्या दृष्टीने चुकीचं काम करतात तेव्हा त्याला सांगते की तू माझ्या पुढून निघून जा. तुला अनाचार करणार. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं, शिक्षणाचं, नियमाचं जर आज्ञा आलं तर आपलं जीवन मजबूत आहे. देवाची इच्छेने वागणाऱ्या, आज्ञा पाळणाऱ्यांना आशीर्वाद दावत आहे. अनुवाद 28:14 वचनापर्यंत. तुझा देव परमेश्वर म्हणजे सगळ्यांचा देव सांगितलं. काय? तुझा देव. तू आलाय प्रार्थनेला. तुझा देव परमेश्वर त्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकणार आणि ह्याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगत आहे त्या काळजीपूर्वक पाळशी. तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा काय सांगते? तुझा देव परमेश्वर सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल. आता जर देव जर आपल्याला उंच करत आहे तर आपण नीच का व्हावं? आता तुम्हाला प्रार्थना दिली, वचन दिलं, वचनाचे शिक्षण दिलं, ज्ञानी दिलं, मार्गदर्शन केलं, मग आता आम्ही प्रभूमध्ये का वाढू शकत नाही? तू आपला देव परमेश्वर त्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील. तू शेतीवाडीमध्ये आशीर्वाद होशील. आपण तो धंदा नाही होते. अरे होतो पण तुम्ही पुढे जा. कारण आज्ञाने पाळत धंदा कसा होणार? तरी काय सांगितलं? शेती आणि वाडीमध्ये सर्व आशीर्वाद धावत आलेला माणूस फास असतो. देवाचा आशीर्वाद चालू 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 चालू. तुझ्या भूमीचा उपवास आणि तुझी केल्याने गुरु
वेगळाच आहे. देवाने आशीर्वाद डोक्यात हात ठेवायला लागते का? काही लोक कसे प्रार्थनेतून दूर झाले, ब्रदर डोक्यात हात नाही ठेवत, मोठा एवढा दगड आणून ठेवतो. काय लोकांची श्रद्धा आहे. बायबल वाचा ना, काय अख्खा दिवस आशीर्वाद द्यायचं. आशीर्वाद एकदा लागला नागाला तो आशीर्वादच झाला. मी माणसाचा आशीर्वाद घेत काय कामाचा नाहीये. आशीर्वाद तिकडून आला पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत विश्वासी लोक नाही, ते प्रार्थना सोडली, ब्रदर आशीर्वाद नाही. रोज काय आशीर्वाद द्यायचं का? आशीर्वाद काय पाहिजे का? मी शाप देतो काय वाटते तुम्हाला? हे वचन आहे आशीर्वाद धावते, वचन आहे आशीर्वाद धावते. अरे परमेश्वरने मोशेला आशीर्वाद कोणता दिला? आज्ञा दिल्या का? आशीर्वाद दिला निर्गम 20 अध्याय. कोणता आशीर्वाद दिला? आज्ञा दिलेली आहे. मोशे असा मजबूत होता, त्याची आई केवढी धाडशी होती. तसं येशू ख्रिस्त आहे, त्याची आई केवढी धाडशी होती. ही धाडशी व्यक्ती होती, तेव्हा ते मुलांना धार्मिकता. आपण धाडशी नाही म्हणून आपली मुलं धार्मिकता नाही समज, पण धाडशी बना. आपल्या मुलांना बनवण्यासाठी धाडशी बना. मोशेच्या आईने हिंमत कशी बघितलेली. 3 महिन्याच्या मुलाला नदीच्या पाण्याच्या वाहत्या पाण्यावर सोडायचं, टोपल्यामध्ये टाकून, ते बुजमळलं नाही काय काय तिचं धैर्य होतं, काय हिंमत होती. आणि ती देवासाठी, या देशातल्या लोकांसाठी वाचवण्यासाठी 6 लाख लोकांची परिस्थिती बदलायची होती. आणि त्याची मुलं बाळ एवढे गुलामगिरीत असलेल्या लोकांना सोडण्यासाठी तिने आपल्या मुलाची किंमत केली नाही. आम्ही घाबरतो, आपली मुलं देवासाठी देत नाही. देऊन टाका, तुमचं काय? आपल्या हातात आहे का त्यांना पकडण्याची शक्ती? मी माझ्या आईला नेहमी सांगायचं, घरात आहे तो तुझा आहे. घरात आहे तो मी तुझा आहे, घराच्या बाहेर आहे तो मी देवाचा आहे. मी देवासाठी चाललाय तो मी देवाचा, कामासाठी चाललाय तो कामाचा. समजलं? हा निर्णय देवाने एकदा निवड केली ते केली. त्याच्यानंतर कंजूसगिरी नाही, तळ्यात मळ्यात जायचं. एकदा निवड झाली देवाच्या मागेला. आणि योहान 15:16 मध्ये सांगितलं, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले, नेमलेलं आहे फळ द्यायला. मध्ये 5:16. माझ्या प्रत्येक प्रवचनात तुम्हाला अशी वचनं भेटतील, कारण हे टेस्ट लागतं, त्याला जाम चव लागतं. माझे प्रिय वचन आहे, आवडते, मला सांभाळते ना. मला सांभाळते. प्रत्येक आठवड्यात रविवारच्या नंतर मंगळवार येतो, रविवारच्या नंतरचा सोमवार येतो. मी तुला एक चॉकलेट देतो, खाऊन दाखवशील? चॉकलेट देतो, खाऊन दाखवशील? आवडलं नाही बोलायचं आधी का नाही, खाऊन दाखवशील ना? दाखव देतो. अर्थ समजून घे. दाखवणार कसं? खाणारी माहिती आहे, पण परत मला पाहिजे. दाखवायचं पटकन, अर्थ नाही समजत. रविवारच्या नंतर सोमवार आहे सगळ्यांना माहितीये, पण त्याच्यानंतर तो ऐक, रविवारच्या नंतर दुसरा दिवस नाही. मी सांगितलं, मी काय सांगितलं? रविवारच्या नंतर 2 पॉइंट येतात केले त्याच्यात, कारण तो आठवडा सुरू होता ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, परत रविवारचा दुसरा दिवस सोमवार, आणि रविवारचा नंतर मंगळवार येतच की नाही? नंतर सांगितलेलं आहे, आता थोडं सांगितलेलं आहे. नंतर बोलला की नाही? नंतर म्हणजे लांब झालं ना, अंतर जवळ आहे नंतर. म्हणून प्रत्येकी व्यक्ती शिकताना समजून घ्यायचं. माणसाला अर्थाचा अर्थ समजला तर माणूस बरोबर देवाला पकडू शकते, जोडून सोडणार नाही कधी. पण ज्याला अर्थ समज नाही तो देवाला पकडतो ना, देवाला सोडून होते. समजून नियम आहे ते. शिकताना शिका. सगळे सांगतात मी चॉकलेट खाऊ ना, दाखव ना, देतो ना तुला, आता चॉकलेट आणून देतो. माझ्याकडे ठेवत नाही, पण अर्थ काय आहे? दाखवू शकत नाही, खाऊ शकते. आम्ही चॉकलेट खाईल पण दाखवणार नाही. लक्षात ठेवा, कधी पण कोणी काय असं बोललं ना तर हरतील ना. मुलांना माहितीये पैस मारायची. चल
आमच्या इकडे तेव्हा 50 पैशाला खाजा होता कुंभरपूर, आणि तो सांगते एक खाजा खायला नको, नुसता तुपात लागतो. मी गोड खाणं खाण्या नंबर 1. तर तिकडे आमची शर्यत लागली, छोटा होता तेव्हाच. सांगतो गोष्ट आता नाही, आता मी कुठल्या याच्यामध्ये शर्यत नाही. हल्दी खरेदी करत पहिल्या पत्रात हल्दी 9-24 मध्ये दिली असे दावा की येशू मध्ये पहिला गेला. तर त्यांनी काय सांगितलं आमच्या गावातल्या मुलांनी की सांगते एक खाजा खायला फार मुश्किल आहे. मी मला 7 खाजे खाईल. काय सांगितलं? मी 7 खाजे खाईल. तू सांगते एक खाजा खायला मुश्किल, तू 7 खाजे. ठीक आहे, मी 7 खाजे आणून देतो, बरोबर. खाल्ले ते माझे पैसे गेले, नाही खाल्ले ते तुझे पैसे भरायचे. बरं चालेल. 1 खाला, 2 खाला, 3 खाला, 2 असं करता करता 7वे खाजे खाऊन एक जात नाही तो. त्याचे आशीर्वाद जो होता तो अगदी 7वी खाज्याचे. तेव्हा आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. अगदी कार्याला जिद्दी आहे, पण असं दुसऱ्या गोष्टी जिद्दी नाही. कोणतंही काम करायचंय, कार्य करायचंय, सेवा करायचंय, ते जिद्दीचं जिद्दी. त्याच्यात मी जिद्द मागे पुढे करत नाही, पण दुसऱ्या गोष्टीमध्ये नम्रता पटकन धरते, कारण मला माहिती आहे याच्यात पैस करून फायदा. तसं आहे आपण जर प्रभूमध्ये, वचनामध्ये, शिक्षणामध्ये, नियमामध्ये, तर त्याच्यात चमत्कार होतात. जो देवाचा सेवक बनतो ना, देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तो देव त्याला त्याच्यातून प्रत्येक प्रश्नाचा मार्ग शिकवत असतो. सत्य शिक्षणाकडे वळा. सत्य शिक्षण फार. मी गरिबी म्हणून आलेलो आहे, म्हणून मला समजते लोक गरीब काय. जिंदगीमध्ये लोक नुसता वायफळ खर्च करतात ना. तो कोणाला तरी एक घास द्या किंवा एक वडापाव, एक वडापाव दिला तरी बस, कोणाचं तरी पोट भरेल. कारण मी जातो ना, ज्यांना जेव्हा डबे तिकडे वाटप करतो रस्त्यात, सगळे फोटो काढत नाही. फोटो काढायला मला आवडत पण नाही. हे कारण कसं असते की लोकांना दान पोचते का नाही ते दाखवण्यासाठी बाबा द्यावं लागतं. लोक कशी संशयवृत्ती भरपूर असतात, तरच दान मिळते का दान मिळते. मी सांगितलं लोकांना माझ्या बरोबर ना, तुम्ही 1 दिवस 8 दिवस नका येऊ, 1 दिवस या. मी केवढी खातो, काय करतो, परिस्थितीला सामोरे जा की देवा बिना आपलं जीवन शून्य आहे, आणि शून्य असल्यानंतर त्याला आकार देता पण आला पाहिजे. म्हणून वचन तसं दिले, आशीर्वाद धावत आला पाहिजे, तो म्हणजे आज्ञेच्या द्वारे. जर आम्ही आज्ञा पाळल्या नाही तर आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीमागे येत नाही. आला तरी पैसे पाण्यात जातात. लक्षात ठेवा, कितीही पैसा कमा, जर तुमच्या जवळ राहिलेला आहे ना, राहिला तरी तो काय कामाचा. पैसे कधी ठेवू नका. तुमचे आजार वाढलेले ते दिसतील, तो पैसाच आजार आहे, दुःख आहे, समस्या आहे, संकट आहे. जे चांगलं कामाला वापरतो तेव्हा तो आशीर्वाद धावत येतो, इतका धावत येतो. शेती, वाडी, कामा, धंद्या सगळ्या बाजूने तो आशीर्वाद एवढा येतो की ते तुमचं संपणार नाही. म्हणून सत्य समजून घ्या ना, प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. स्वर्गीय बाबा परमेश्वर, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, सर्व मंत्र काम करत प्रभूचा आशीर्वाद आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद, प्रभूच्या मार्गात सर्वांनी चालावं, प्रभूची इच्छेप्रमाणे आपलं जीवन घालून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.